लंका जळून खाक झाली होती. रावणाचा गर्व राखेत मिसळला होता. त्या रात्री हनुमान समुद्र पार करून परत येत होते. आकाशात उडताना त्यांच्या अंगावरचा घाम समुद्रात पडला. फक्त एक थेंब. कोणालाही वाटलं नसेल की त्या एका थेंबामुळे इतकं मोठं रहस्य जन्माला येईल. त्यावेळी समुद्रात एक मगरी शांतपणे फिरत होती. तिच्या तोंडात तो थेंब गेला. दैवी प्रभावामुळे त्या मगरीच्या पोटी एक अद्भुत जीव जन्माला आला. तो ना पूर्ण वानर होता ना पूर्ण मकर. त्याचं नाव ठेवलं गेलं मकरध्वज. वेळ गेला आणि अहिरावणाने राम आणि लक्ष्मणांना पाताळ लोकात नेलं. हनुमान पाताळ लोकात पोहोचले, पण प्रवेशद्वारावर एक भयंकर योद्धा उभा होता. डोळ्यात आग, हातात शस्त्र, आवाजात कठोरपणा. तो म्हणाला, इथून पुढे कोणीही जाऊ शकत नाही. हनुमान हसले, पण पुढच्याच क्षणी दोघात भीषण युद्ध सुरू झालं. पाताळ लोक हादरला. हनुमान विचार करत होते, हा योद्धा सामान्य नाही. शेवटी हनुमानाने त्याला जमिनीवर पाडलं. तेवढ्यात अहिरावणाने सत्य सांगितलं, तो तुझाच पुत्र आहे. क्षणभर सगळं स्तब्ध झालं. हनुमान थरथरले, डोळ्यात अश्रू आले. ज्याच्याशी तो लढत होता तोच त्याचा पिता होता. हनुमानाने मकरध्वजाला मिठीत घेतलं आणि म्हणाले, तू माझा पुत्र आहेस, पण धर्मापेक्षा मोठं काहीच नाही. राम आणि लक्ष्मण वाचले आणि त्या दिवशी जगाला कळलं, हनुमानाची शक्ती फक्त बाहूंमध्ये नाही, ती त्याच्या त्याग, धर्म आणि करुणेत आहे. जय बजरंगबली.